नमस्कार, डी 24 तास न्यूज चॅनल पाहू शकता. शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये प्रदूषणामुळे अनेक लोकांचे आरोग्य हे धोक्यात आहे. त्यामुळे काही गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. नेमकं हे प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया आणि या लोकांचं म्हणणं काय हे देखील आपण जाणूया. सर, काय सांगणार, आपलं गाव कुठलं आणि तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही निवेदन देण्यासाठी आले, काय हे आहे तुमचं? सर, आमचं जे गाव आहे हे शिंदखेडा तालुक्यातील पडसामाळ गाव आहे. शिंदखेडा रेल्वे स्टेशनच्या अगदी लगतच गाव आहे ते पडसामाळ गाव. आणि पडसामाळ गावातील आम्ही संविधान कॉलनीचे रहिवासी आहेत. आम्ही तेथील संविधान कॉलनीत 25 ते 30 वर्षे इथले रहिवासी आहेत आम्ही जुने. आणि आमच्या कॉलनीच्या अगदी 10 फुटाच्या अंतरावरती एक वर्धमान कॉटेज जिनिंग ज्या मालकाने तिथं जिनिंग टाकलेली आहे ती 3-4 वर्षापासून. आणि या मालकाने जी जिनिंग टाकली त्यामुळे आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात प्रदूषणमुळे ते आमच्या आरोग्यावरती घातक परिणाम होतात. आणि त्याचप्रमाणे ती जे जिनिंगमुळे जी प्रेसिंग मशीनमुळे मोठमोठ्या कंपन होतं त्या कंपनमुळे आमच्या घरांना मोठमोठे तडे जाऊन जीवितहानी होण्याची मोठी शक्यता वाढलेली आहे. म्हणून आम्ही प्रशासनाला वारंवार 3 वर्षापासून तक्रारी अर्ज निवेदन दिले. आता मागील 5 तारखेला आम्ही शिंदखेडा तहसील कार्यालयात आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो. बघू शकता, झीनमुळे अनेक लोकांचे आरोग्य हे धोक्यात आहे. आपल्यासोबत आणखी काही गावकरी आहे. सर, काय सांगणार, किती लोकांची वस्ती असेल ती? साधारण 150 ते 200 लोकांची वस्ती आहे. आम्ही आता 25 दिवसाआधी उपोषणाला बसलो होतो आणि माननीय तहसीलदार यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही आता आंदोलन मागे घ्या आणि आम्ही 15 दिवसाच्या आत कार्यवाही करू. पण अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसत. त्यांनी पत्र वगैरे दिले होते? हो, पत्र वगैरे दिले होते. पत्र दिले? हो. सर, पत्र व्यवहार केल्यानंतर देखील आज त्यांना न्याय. सर, काय सांगणार, काय भूमिका असेल तुमची? सर, काय भूमिका असेल? जर जे लोकांची जी भूमिका असेल, जर आपण कागद व्यवहारी करू नाही शकत तर तुम्ही आश्वासन का देता? आश्वासन काय दिलं? जर तुम्ही जर कागदपत्र हे करत असेल पूर्तता तर आश्वासन. सर, जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका तुमची काय असणार? आम्ही आता लवकरात लवकर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि आम्ही आमरण उपोषणाला परत बसणार. या जर प्रशासनाने लक्ष घातलं नाही आणि त्यास कुठेतरी वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही येत्या 7 ते 15 दिवसाच्या आत आम्ही आमरण उपोषणाला परत बसणार आहोत. आणि आम्हाला तात्काळ निर्णय पाहिजे, कारण की 3 वर्षाचा एवढा मोठा कालावधी म्हणजे खूप मोठा झाला आहे प्रशासनाला. जिल्हाधिकारी यांना भेटले, तुम्ही काय आश्वासन दिले? जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आता नमूद केलं की आम्ही तहसीलदारांना परत लेटर पाठवतो. तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणामुळे अनेक लहान लहान बालक असतील या ठिकाणी त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. माननीय त्या शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार असतील, मामलेदार असतील व वरिष्ठ अधिकारी असतील, त्यांनी या लोकांकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळावा या संदर्भात आज त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. जर यांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 15 तारखेच्या नंतर एक धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्याची यांची या ठिकाणी तयारी आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेचा, जानी पवार, डी 24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.